ब्रेक टेकिंग माउंटेन व्ह्यूज, व्हॅलीज, वॉटरफॉल्स याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर पहिल्यांदा डोक्यात येणार ते हिमालया, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स जसं की जम्मू काश्मीर, उत्तराखंड म्हणा किंवा मेघालय. भारत हा नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहेच, पण तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर या ठिकाणी जायला मात्र खास फुलफ्लेज प्लॅनिंग लागतं. मग जर 1-2 दिवसात जर हे सगळं अनुभवायचं असेल तर हो, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वेस्टर्न घाट्स आहेत की. इथलं सौंदर्य जर तुम्ही अनुभवलं नसेल तर आज मी ओळख करवते एका सुंदरशा ठिकाणाचं, ज्याला प्रत्येकाने एकदा तरी पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी. निसर्ग किती मोहक असतो याचं हे जिवंत उदाहरण. इगतपुरी, नाशिकपासून साधारणतः 1 तासाच्या अंतरावर आणि मुंबईपासून 3 तासांच्या अंतरावर असलेलं हे शहर. मात्र आम्ही आमचा प्रवास सुरू केला नागपूरहून समृद्धी महामार्गाद्वारे, जो अतिशय आल्हाददायक राहिला. इगतपुरीमधलं टचवूड ब्लिस रिसॉर्ट याचं लोकेशन हे आमच्या प्रवासाचं वैशिष्ट्य. हे रिसॉर्ट पूर्ण पर्वतरांगांनी वेढलेलं. इथला आमचा अनुभव कायमच लक्षात राहणारा. सकाळी 7 वाजता आम्ही पावसामध्ये ट्रेकिंग सुरू केलं. रिसॉर्टच्या बॅक साईडनी टुवर्ड्स हिल्स. पाण्यातून चालताना सुरुवातीला भीती वाटली, पण जसं जसं आम्ही पर्वतरांगांच्या जवळ जायला लागलो तिथल्या नैसर्गिक सौंदर्याने डोळ्याचे पारणे फेडले. काय त्या उंच उंच हिरव्यागार पर्वतांच्या रांगा, त्यातून दिसणारे हे पांढरे शुभ्र धबधबे, खळखळत वाहणारं पाणी, आणि हा सगळा नजारा तुम्ही फक्त पावसाळ्यातच अनुभवू शकता. हा डॅम तर फारच सुंदर दिसतोय. भावली याचं नाव. जणू काही दुधाचा धबधबा असल्याचाच भास होतोय. तासातासाला वातावरण बदलतं आणि हे धुकं तर मला स्वर्गात गेल्याचा भास देतोय. आवर्जून सांगावंसं वाटतंय, इथल्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे या घाटात 5 वाजेनंतर ट्रॅव्हल न केलेलं बरं. इथून हा रस्ता जातोय कसार घाटाला, असं इथल्या भुट्टेवाल्या बाईंनी सांगितलंय. आणि कसार घाटसुद्धा अतिशय सुंदर आहे. तर जर तुम्ही निसर्गप्रेमी आहात आणि भटकंतीची आवड आहे तर इगतपुरीला जरूर भेट द्या, आणि तेही पावसाळ्यातच. आणि ट्रिपला जर स्पिरिच्युअल करायची असेल तर तुमच्या टूरमध्ये नक्की सहभाग करा त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिराचं.